बनवणार आहे पिझ्झा. तर आपल्याला पिझ्झा कसं बनवायचा ते मी तुम्हाला सांगते. चला, सगळ्यात पहिले आपल्याला लागणार आहे पिझ्झा बेस. 30-40 रुपीज मध्ये आपल्याला मिळून जाते. इथे आपल्याला पिझ्झा बेस लागणार आहे. इथे आपल्याला केचप लागणार आहे, मेयोनीज, ओनियन, कॅप्सिकम, टोमॅटो, चीज, मोझरेला चीज आणि थोडेसे नाईफ, जसं की नाईफ, स्पून आणि शेजवान. इथं आपण लावणार आहे सॉस. सगळ्यात पहिले आपण लावूया केचप. आता आपण ह्याला स्प्रेड करून घेऊया. आता आपण लावूया शेजवान चटणी. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तिखट करू शकता. आता आपण इथे लावूया मेयोनीज. मी तर व्हेज मेयोनीज घेते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोणतं पण घेऊ शकता. जर तुम्हाला अजून तिखट पाहिजे तर तुम्ही अजून तिखट करू शकता. दुसरे सॉस पण वापरू शकता. मी इथं वापरत आहे कोल्हापुरी ठेचा. थोडाच घेतला. ते खूप तिखट असते म्हणून थोडा घेतले. आता आपण इथे व्हेजेस टाकणार आहे.
आपला पिझ्झा रेडी झाला आहे. 15 मिनिटाच्या नंतर एक पूर्णपणे बेक झाला आहे. आपला पिझ्झा रेडी झाला आहे. आता आपल्याला ह्याला 4 भागामध्ये डिवाइड करायचा आहे. आता आपण टेस्ट करूया. लेट्स टेस्ट. हे खूप छानपणे ना बेक पण झालं आहे. आपल्याला एवढंच बेक करायचं 15 मिनिटात. आणि आपल्याला पहिले तर ना लो फ्लेम करायचे. हाफ फ्लेम केल्याच्या नंतर आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायचं आहे. आता आपण माझ्या बहिणीला देऊया. टेस्ट करून दाखव. वाव, किती छान झालं. जर तुम्हाला पण असं करायचं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि चॅनलला शेअर करायला विसरू नका. बाय. तर माझी मम्मी टेस्ट करून दाखव. वाव, यम्मी. खूपच सुंदर झाला माझं बाळ. थँक्यू. तुम्ही पण खा आणि आनंदी राहा.